दरम्यान ज्या फरार आरोपी कृष्णा आंधळेबद्दल आरोप केले जात आहेत, सवाल उपस्थित केले जात आहेत, तो कृष्णा आंधळे नेमका आहे कोण बघूयात. बीड जिल्ह्यामधील विष्णू चाटेचा राईट हँड म्हणून कृष्णा आंधळेची ओळख आहे. विष्णू चाटे संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी आहे. मारहाण गुंडगिरी या प्रकरणामध्ये धारूर, अंबाजोगाई, परळी या ठिकाणी कृष्णा आंधळेवर गुन्हे दाखल आहेत. अवघ्या 20व्या वर्षी कृष्णा आंधळे गुन्हेगारी क्षेत्रात आला. 20व्या वर्षी गुन्हेगारी क्षेत्रात आलेल्या कृष्णा आंधळेवर सध्या बीडसह अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. विष्णू चाटेच्या संपर्कात आला आणि त्यानंतर वेगवेगळ्या गुन्ह्यांमधला त्याचा सहभाग वाढला. 1.5 वर्षांपासून पोलिसांच्या रेकॉर्डवर खरं तर कृष्णा आंधळे हा फरार म्हणून घोषित करण्यात आलाय. मात्र तरीही कृष्णा आंधळेची खुलेआम दहशत बीडमध्ये सुरू होती. धारूर तालुक्यातील महिंदवाडीचा तो रहिवासी असल्याची माहिती आहे आणि शेतीबरोबर वीटभट्टीवर मुकादम म्हणूनही तो काम करायचा. गेल्या 4 वर्षात कृष्णा आंधळेवर 6 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेत. राजकीय कामं, वसुली करणं, खंडणी गोळा करणं, लोकांना धमकावणं ही अनेक कामं कृष्णा आंधळे करायचा विष्णू चाटेसाठी सुद्धा.